हॅलो हाय नमस्ते. गजाली गँगच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. गजाली गँगवर आपण नेहमीच वेगवेगळे विषय हाताळत असतो. त्याचप्रमाणे मी आजही एक वेगळा विषय घेऊन आली आहे. आजकाल यूट्यूबवर पाहता सगळे म्हणण्यापेक्षा ज्यांचे 1 मिलियनपर्यंत झाले आहेत असे काही सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स काही ना काहीतरी व्लॉगिंगचे क्लासेस वगैरे इन्स्टिट्यूट्स आणि स्टडी मटेरियल, हाऊ टू व्लॉग आणि हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल व्लॉगर आणि कसं काय तुम्हाला एका महिन्यामध्ये 1000 सबस्क्रायबर करता येतील, कसं काय तुम्हाला प्रसिद्धी मिळवता येईल, कसं काय तुम्हाला यूट्यूबद्वारे पैसे कमवता येतील, ह्याचे धडे देताना दिसतात. आणि फुकट नाही बरं का, चांगले घसघशीत पैसे घेऊन. काही जणांनी एकदम नॉमिनल अमाऊंट ठेवली आहे तर काही जणांनी एकदम भरमसाठ अमाऊंट ठेवली आहे. ते प्रत्येकजण आपापल्या लायकीनुसार, म्हणजे दुसऱ्यांपेक्षा स्वतःला काय समजतो, हत्ती समजतो का घोडा समजतो की आणि गाढव समजतो, ते त्याने स्वतःच्या ठरवलेल्या लायकीनुसार प्रत्येकाने आपापल्या कोर्सची प्राईस ठेवलेली आहे. तसे तर बरेच जण आहेत, पण आज आपण मेनली दोघांवरच बोलणार आहोत, कारण बाकीच्यांबद्दल मला म्हणावी इतकी विशेष माहिती नाही. असो, एक आपल्या मराठीतली सो कॉल्ड अभिनेत्री आहे, म्हणजे ती अभिनेत्री होती पण फ्लॉपच, दोघेही फ्लॉपच आहेत. एक मराठीतली फ्लॉप स्टार आणि एक भोजपुरीतली फ्लॉप स्टार. अशा या दोघींनी हा बिझनेस होऊ घातलेला आहे. याला मी बिझनेसच म्हणेन, कारण हा एक प्युअरली बिझनेसच आहे. मुळात मला हे पटतच नाही की व्लॉगिंगमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला कुठला कोर्स करावा लागतो किंवा कुठल्या कोर्स केल्याने तुम्ही व्लॉगिंगमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. व्लॉगिंगमध्ये माझ्या मते तरी फक्त एक आणि एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे, आणि ती म्हणजे तुमचं नशीब. आता तुम्ही म्हणाल की असं कसं, व्लॉगिंगमध्ये कंटेंट पण खूप महत्त्वाचं आहे, प्रेझेंटेशन पण खूप महत्त्वाचं आहे. अहो, या सगळ्या गोष्टी आहेतच, पण ह्या दुय्यम गोष्टी आहेत. प्रायमरीली तुमचं फक्त आणि फक्त नशीबच इथे काम करतं. कारण जर असं असतं ना, ह्या सर्व गोष्टींना प्राथमिकता दिली असती ना, तर क्रिंज कंटेंट क्रिएटर्सचा उदयच झाला नसता आणि ते इतके व्हायरलच झाले नसते. सकाळी उठल्यापासून टमरेल घेऊन हातात परसाकडे जाण्यापासून ते रात्री टमरेल घेऊन हातात परसाकडे जाऊन झोपण्यापर्यंतचे व्हिडिओ व्हायरल झाले नसते. ह्या लोकांनी बंगले बांधले नसते. त्या व्यतिरिक्त जे मरमर करून चांगल्यात चांगलं कंटेंट देण्याचा प्रयत्न करतायत, कोणी एज्युकेशनवरती कंटेंट बनवत आहे, कोणी जागतिक घडामोडींवर बनवतं आहे, कोणी रेसिपी शेअर करतं आहे, तर कोणी आपली कुठली कलाकृती सादर करतं आहे, आणि ते इतके झगडत आहेत, त्यांना सबस्क्रायबर्स मिळत नाही आहेत, व्ह्यूज येत नाही आहेत. काही लोक म्हणजे इतके सुंदर व्लॉगर पण आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनातनं पण खूप छान गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचे चॅनलही चालत नाही आहेत. ह्याचा अर्थ काय, की ह्यांच्याकडे स्किल नाही आहे, की त्यांना एडिटिंग करता येत नाही, की त्यांना प्रेझेंट करता येत नाही, की त्यांच्याकडे टॅलेंट नाही आहे. त्यांच्याकडे सगळं काही आहे जे तुमच्याकडे पण नाही आहे. तुम्ही स्वतःचं चॅनल कसं करून 1 मिलियनवर आणलं आणि तुमचा पार्टनर अजून 1 लाखावरच अडकला आहे. का नाही त्याचं चॅनल ग्रो होत आहे? का तो अजूनही घुमरच करतोय? घुमर 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 भायसा घुमर घुमर. मोठे कीर्तिवान आहेत ना ते, त्यांच्या नावातच कीर्ती आहे. कितीतरी लोक जे स्वतःचं त्यांच्यापेक्षा मोठं व्लॉगिंग चॅनल आहे, ज्यांचे 3-3, 4-4 लाख सबस्क्रायबर झाले आहेत, असे लोकही त्यांच्याकडे व्लॉगिंगचे धडे घ्यायला जात आहेत आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये एनरोल करत आहेत. काय तर म्हणे, कीर्तिवान सर असे आहेत, कीर्तिवान सर तसे आहेत, कीर्तिवान सर खूप स्मार्ट आहेत आणि खूपच त्यांची पर्सनॅलिटी खूप छान आहे, ते खूप छान शिकवतात. अरे ते तुमच्या मागे आहेत, तर त्यांना एवढं सगळं ज्ञात असतं
तर ते कुठच्या कुठे पोचले असते नाही का. 1 मिलियनवरच कशाला अडकून बसली असती त्यांची बायको, आणि ते स्वतः 1 लाखावर. या कोर्सच्या लॉजिकने त्यांचे आतापर्यंत 20-30 लाख सबस्क्रायबर व्हायला हवे होते. म्हणजे हे नॉट सो वाव वगैरे ह्या ज्या ताई जातात ना त्यांच्याकडे, हे पण पब्लिसिटी स्टंट असेल का हो मंडळी? ही ह्यांची मिली भगत आणि सोची समजी साजिश तर नसेल? आणि असे तसे नाहीत, 15,000 रुपये घेतात कोर्सचे, 3 दिवसाचे 15,000 रुपये. आणि गॅरंटी काय आहे? त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी तंतोतंत फॉलो केल्यानंतरही, आपले 100% एफर्ट टाकल्यानंतरही जर हवं तसं यश मिळत नसेल तर त्याला रिस्पॉन्सिबल कोण? इथे लोकांकडे खाण्याचे वांदे आहेत. काय काय लोकांना स्वतःच्या घराचं रेंट पे करण्यासाठी पैसे नाही आहेत, पण ते ह्या आशेवरती अशा लोकांकडे कोर्स जॉईन करतात किंवा ट्रेनिंगला जातात, जेणेकरून आज मी 4 पैसे इन्व्हेस्ट केले ह्या कोर्समध्ये तर उद्या मला ह्याच्या 4 पट मिळतील. पण तसं घडत नाही मंडळी. फार कमी लोकांच्या बाबतीत ते घडतं, आणि ते घडतं पण ना, ते त्यांच्या स्वबळावर घडतं. पण तो एक जस्ट कोइन्सिडन्स असतो की त्यांना असं वाटतं की ह्या कोर्सची आपल्याला मदत झाली आहे. त्यामुळे कुठलंही पाऊल उचलताना 10 वेळा विचार करून कुठलीही गोष्ट करा. मी माझ्या अनुभवावरून सांगते की व्लॉगिंगमध्ये किंवा यूट्यूबवरती कुठलीही ट्रिक कामाला येत नाही. ह्याच्यामध्ये फक्त काही गोष्टी कामाला येतात, त्या मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे 1 बाय 1. नंबर 1, तुम्ही कोणी एक पब्लिक फिगर आहात का? म्हणजे तुम्ही भलेही फ्लॉप तर फ्लॉप, आता ती डरावना पण फ्लॉप होती आणि ही पण फ्लॉपच होती, पण तरीही लोक त्यांना ओळखत तर होते. इट वॉज अ नोन फेस. भले चला तुम्ही ॲक्टर वगैरे नाही आहात, पण तुम्ही इन्स्टावर फेमस आहात किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पब्लिक प्लॅटफॉर्मवर फेमस आहात, जिथे तुम्हाला 4 लोक ओळखतात, जिथे तुमचा एक फॅन बेस ऑलरेडी क्रिएट झालेला आहे. नेगेटिव्ह पण असतं आणि पॉझिटिव्ह पण असतं. कुठल्याही बाजूने तुम्ही कुठेतरी फेमस आहात का, तर ती गोष्ट तुम्हाला हेल्प करू शकते. कारण अशा लोकांचं पर्सनल आयुष्य कसं आहे किंवा ते कशा प्रकारे जगतात, त्यांचं लाईफ कसं आहे, बिहाइंड द कॅमेरा त्यांच्या आयुष्यात काय काय घडतंय, हे बघण्यात पब्लिकला इंटरेस्ट असतो. आणि मग त्यांचं जे दुसऱ्या पब्लिक प्लॅटफॉर्मवरचं जे क्राऊड असतं ते इकडे शिफ्ट होतं. किंवा जर तुम्ही ॲक्ट्रेस वगैरे असाल तर मग काही प्रश्नच येत नाही, कारण का ॲक्ट्रेसच्या लाईफमध्ये मग ती कॉन्ट्रोवर्शियल असू दे, नाहीतर फ्लॉप असू दे, नाहीतर मग हिट असू दे, काही असू दे, पण ॲक्ट्रेस आहे ना, ते इनफ असतं क्राऊड पुल करण्यासाठी. ह्यांच्या बाबतीत अगदी तेच झालेलं आहे. नंबर 2, स्ट्रॉंग PR. ह्यांच्याकडे हे सगळे रिसोर्सेस असतात. हे लोक आपलं PR अपॉइंट करतात, व्यवस्थित म्हणजे पब्लिसिटी करून घेतात, स्वतःची पब्लिसिटी करून घेतात. ह्यांचं फ्रेंड सर्कल असतं जे पण ह्याच फील्डमधलं असतं, मीडिया फील्डमधलं असतं किंवा शो बज इंडस्ट्रीमधलं असतं. तर मग त्यांच्या थ्रू ह्यांची पब्लिसिटी होते. ऑटोमॅटिकली त्यांचे फ्रेंड्स, त्यांचे फॉलोअर्स ह्यांना फॉलो करतात. नंबर 3, कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करा. मैं कितनी अकेली थी, मैं कितनी दुखी थी, मुझे कोई नहीं पूछता था, मैं अकेले कोने में पड़े रोती रहती थी, मेरा पति मुझे रोज मारता था. ह्या सगळ्या गोष्टी करा. सेठानीजींची त्यांचं व्यक्तिमत्वाशी घेऊन जे काही त्यांचं वक्तव्य आहे आणि जे काही त्या नेहमी सांगत असतात की मला वेगळं पोर्ट्रे केलं जातं, पण मी ॲक्च्युअलमध्ये वेगळी आहे, तर ते सगळं बघायला लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट झाले आहेत. काही लोक कुत्र्यांसाठी अट्रॅक्ट झाले आहेत, कारण पशुप्रेमी जे लोक आहेत ते त्यांचे भुभूचे व्हिडिओ बघण्यासाठी इंटरेस्टेड असतात. आणि बळबळ यांचं तर तुम्हाला माहितीच आहे, डिप्रेशन आणि हे ते, म्हणजे मला कसं कोणीच इंडस्ट्रीत विचारत नव्हतं, मला कसं वाळीत टाकलं होतं, कसं लोक त्रास द्यायचे, आणि मग आता मी कसं काय राईज केलं स्वतःला, ते सगळं काय ना काहीतरी एक बॅकग्राऊंड स्टोरी प्रत्येकाची आहेच, जिला हे लोक पुरेपूर एनकॅश करतात. आणि ह्या लोकांचंच काय घेऊन बसला तो, आपले हे मावशी बॉसी त्यांच्या पण बघा ना कसं आपल्या 10 बाय 10च्या खोलीचं भांडल केलं. असं काहीतरी करता आलं पाहिजे, असा काहीतरी विचार करा आणि मग उडी घ्या.
बघा तुमचं कसं काय सेट होतं. पण त्याची पण गॅरंटी नाही हां. अगेन हे तुमच्या नशिबावर अवलंबून आहे सगळंच्या सगळं. आता उद्या मावशीच्या शेजारणीने चॅनल स्टार्ट केलं आणि तिने पण सांगितलं बघा माझं 5x5चं घर, तरी ते चालणार आहे का? डिपेंड्स. चाललं तर चालेल, नाही तर नाही. ये बहुत सारे इसमें पैतरे है भैया. हे इतना आसान नाही आहे. आणि कोर्सने तर काहीच होत नसतं. मुळात मला हे कळत नाही, ह्या लोकांनी ह्या ज्या सो कॉल्ड इन्स्टिट्यूट्स चालू केल्या आहेत आणि हे जे कोर्सेस ते ऑफर करत आहेत, ह्याची विश्वासार्हता काय? आपल्या बेसवर हे लोकांकडनं पैसे घेत आहेत. कुठलीही इन्स्टिट्यूट जेव्हा एखादं सर्टिफिकेट अलॉट करते, जेव्हा ती कुठलं पण सर्टिफिकेट देतात, तेव्हा त्यांना कुठेतरी रजिस्टर करायचं असतं आणि मग त्यांना ती एलिजिबिलिटी प्राप्त होते की ते कोणाला तरी सर्टिफाईड कोर्सेस ऑफर करू शकतात. पण हे लोक कुठल्या बेसवर करत आहेत? ह्यांच्याकडे ती क्रेडिबिलिटी आहे का? असं स्वतःला हुशार समजायचं, त्याचं तर काही कमीच नाही आहे. किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार वाल्यांची. तर मग असं स्वतःला काहीतरी समजायचं. उद्या तर आमचा झमुरा पण क्लासेस चालू करेल बाई. म्हणजे काय वाटलं काय तुम्हाला? 5 लाख सबस्क्रायबर आहेत त्याचे. कमी आहे का? आणि मी पण तुम्हाला शिकवू शकते कसं काय रिॲक्शन द्यायचं. करायची का सुरुवात? जास्त नाही, बस 200 रुपये करू का? बघा तरी असं तर म्हणायला गेलं तर मग जो तो करू शकतो ना. ह्याच्यामध्ये काय आहे? आणि हे लोकांना असं काय दाखवत आहेत की काय शिकवण देत आहेत की सगळ्यांनी कामधंदा सोडा आणि फक्त व्लॉगिंगच करा. मग सगळेच जर व्लॉगर बनले तर मग प्रेक्षक कोण? न्यू जनरेशन समोर हे काय आदर्श ठेवत आहेत की बस पैसाच आयुष्यात महत्त्वाचा आहे, बाकी शिक्षण गेलं तेल लावत. म्हणजे आमच्या वेळेला ना एक असा काळ आला होता की लोक सगळे कॉल सेंटर जॉईन करायचे. 12वी झालं की वेकेशनमध्ये कॉल सेंटर जॉईन करायचे. घरच्यांची अशी अपेक्षा असायची की चला बाबा वेकेशनमध्ये असाच बसून राहणार तर काहीतरी काम करेल, 4 पैसे कमवेल, थोडा एक्सपिरियन्स पण मिळेल. म्हणून घरचे पण म्हणायचे चल करतोस तर करू दे. आणि तेव्हा ना खूप चांगलं सॅलरी मिळायची. म्हणजे त्यावेळेला 20,000, 25,000 मिळायचे म्हणजे खूप होते एका कॉलेज गोईंग 12वी पास व्यक्तीसाठी. काय जण तर 10वी नंतर पण करायचे आणि इन्सेंटिव्ह वगैरे पकडून तर हजारोमध्ये खेळायचे. मग त्यावेळेला काही मुलांना असं वाटायला लागलं की अरे इतका इझी मनी आणि इतकं फास्ट मिळते आणि काही शिक्षणाची नाही आणि गरज नाही आहे ह्याच्यासाठी, फक्त फाडफाड इंग्लिश बोलता आले की काम झालं. आणि ती व्यक्ती बघा किती आपली वर्नॅक्युलरची आहे आणि कुठे काय आता करत बसली आहे आणि नुसतं आपलं झगडते आयुष्याशी आणि काय ते IIT BITसाठी प्रिपेअर होते आणि काय चाललं आहे उगाचं. जाऊ दे. नाही तर बघा मी काहीच न करता पण 12वी शिकून फक्त हजारोंमध्ये खेळतोय. आणि मग लोकांनी मग ते शिक्षणातला इंटरेस्टच खतम झाला त्यांचा आणि सगळेजण मग त्याच्यातच कंटिन्यू झाले. 12वी व्हायचे आणि कॉल सेंटर जॉईन करायचे, 12वी व्हायचे कुठलं तरी BPO जॉईन करायचे. आणि तेव्हा जी व्यक्ती आपल्या अभ्यासाकडे लक्ष देऊन होती, जी व्यक्तीने आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासावर फोकस केलं होतं, लांबचा विचार केला होता, रादर दॅन अर्निंग अ क्विक मनी पेक्षा झगडून थोडं हसल करून आणि थोडं मेहनत घेऊन काहीतरी दूरदृष्टी ठेवली होती, ती व्यक्ती आज लाखांमध्ये खेळते. आणि जे तेव्हा काही हजारांसाठी शिक्षण अर्धवट सोडलेले आहेत ना, ते अजून हजारातच अडकलेले आहेत. सांगण्यामागचा उद्देश हा की आपल्या प्रायोरिटीज क्लिअर ठेवा. करा, मी नाही म्हणत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल साईड इन्कम वगैरे काहीतरी पाहिजे तर नक्की करा व्लॉगिंग. पण त्याचबरोबर एक काहीतरी सॉलिड तुमचं इन्कम सोर्स असलाच पाहिजे. एक भक्कम तुमची एज्युकेशन लेवल असलीच पाहिजे. फक्त आणि फक्त ह्याच्यामध्ये जाऊ नका. हे जे आहेत ना, जे तुम्हाला आता ओरडून सांगतायत, ते तुमचे पैसे घेऊन मोकळे होतील. त्या पैशाने स्वतःचे EMI काढतील आणि घरं घेतील आणि गाड्या घेतील आणि कुत्र्यांची खाणं वगैरे त्या पैशातनं त्यांचं सुटेल, अशा बऱ्याचशा गोष्टी करतील. आणि तुम्ही मात्र तिथेच राहाल ठणठण गोपाळ. चांगलं झालं तर वेल अँड गुड, नाही झालं तर मग काय. काही हजारांसाठी आता ह्या ट्रॅपला बळी पडू नका. ज्या 2 व्यक्ती तुम्हाला सांगत होत्या ना, त्यांचा पूर्ण स्टडी करा.
ते आज कुठपर्यंत पोचलेत, कशामुळे पोचलेत, ह्या गोष्टींचा विचार करा. आता आपण बळबळकर ताईंबद्दल बोललोच, त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या नवऱ्याबद्दल. पण ह्या ज्या सेठानी जी आहेत, ह्यांची स्टोरी तर तुम्हाला माहितीच आहे. ह्यांचं पण काही जम बसला नसता ना, तर दुसरी राखी सावंत झाली असती. त्यांनी बरोबर वेळच्या वेळी एक तरुण मुलगा हेरला, ज्यांना गरज होती मुंबईमध्ये सेटल होण्याची, आणि त्याने पण बरोबर हेरली हिला, की त्याला पण गरज होती कोणतरी आपल्याला सेटल करवण्याची. आणि व्यवस्थित एकमेकांचा फायदा घेत ते आज इथवर पोचले आहेत. जर तुम्ही यांचं पर्सनल व्लॉगिंग बघितलं की फक्त आणि फक्त हिला एकटीला व्लॉगिंग करायला सांगितलं तर तिच्याकडनं ते होणं नाही. तिचे व्लॉग्स इतके बोरिंग होतात त्यावेळेला की ती जे काही आहे ते फक्त आता कुठून तिने पण कंटेंट म्हणजे फॅमिली मेंबर्सकडनं गोळा केलं आहे. तर कधी तेच आहे, बच्चा दिखाव पैसे कमावसारखं. आता बच्चे तर नाही आहेत, पण कुत्ता दिखाव पैसे कमाववालं काही ना काहीतरी जुगाड करून तिने पण स्वतःचं चॅनल ग्रो केलेलं आहे. आणि अजूनही ती झटतेच आहे. ती काय खूप मोठे झेंडे नाही काढले. बेसिकली हे लोक आता स्वतःची लाईफस्टाईल दाखवून आणि स्वतः असं दाखवून की बाबा आम्ही किती फ्लॉप होतो, आमचं तर काहीच झालं नव्हतं, आम्ही जे काही आहे ते आता यूट्यूबमुळे आहे. पण तुम्हाला बॅकग्राऊंड पण तसंच होतं, त्याच्यामुळे तुम्ही आज जे काही आहात ते तुम्हाला आज यूट्यूबमुळे हे सक्सेस मिळालेलं आहे. आणि ते पिक्चर तुम्हाला दाखवून, ती त्यांची रंगीन लाईफ दाखवून ते तुम्हाला असं भुरळ पाडण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्हाला पण ही लाईफ जगायची असेल, तुम्हाला पण अशा प्रकारचे पैसे कमवायचे असतील तर तुम्ही आमच्या क्लासला एनरोल करा किंवा आम्हाला पैसे द्या. विच इज अ बिगेस्ट फ्रॉड मी म्हणेन. मी तर म्हणते की या दोघींमध्ये एवढाच दम आहे ना, तर आपल्या ज्या नवऱ्यांची जी आहेत ना तुमचे जे त्यांची चॅनलला थोडं बूस्ट करून दाखवा. त्यांची चॅनल चांगली रन करून दाखवा. त्यांचे का नाही आहेत मिलियनमध्ये सबस्क्रायबर, एक लाखावर अडकला आहे आणि दुसरा तर हजारांमध्येच फिरतोय. सेठानीजीचा त्याने तर 2-3 वेगवेगळे प्रकार ट्राय केले चॅनलमधले. एक कॉमेडी चॅनल ओपन केलेलं आणि आता काहीतरी भूताच्या गोष्टीचं काहीतरी हॉरर काहीतरी चॅनल ओपन केलं आहे, कॉमेडी हॉरर. तर ते दोन्ही पहिलं तर गेलं फ्लॉप, ते कुठे झालं काय माहिती. आणि हे आता दुसरं ओपन केलं आहे, त्याचं पण हाल तेच होणार आहे. आणि तिचा तर लाखात अडकला आहे बळबळकर ताईंचा. त्याचं पण काय, त्याला इथे तिथे खातो आणि काहीतरी रिव्ह्यू देतो, ते असतातच. म्हणजे असं पुणेरी टोमणे मारून दाखवतो की झालं काम. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मी इतकंच म्हणेन की तुमचं समाजाला पण काहीतरी देणं लागतं. ज्या समाजाने तुम्हाला इतकं भरभरून दिलं आहे, तुम्हाला ह्या लेवलवर पोचवलं आहे, आणि तुम्ही नेहमी वेळोवेळी म्हणतात की माझी फॅमिली, माझे सबस्क्रायबर्स, माझं त्या, मी त्यांच्यासाठी हे करेन, मी त्यांच्यासाठी ते करेल, तुम्ही माझं सगळं आहात, तुम्ही माझं सर्वस्व आहात. तर मग आता त्यांना द्या ना काहीतरी. मग तुमचं त्यांना देणं नाही लागत का? तुम्हाला असं वाटतं की खरंच मनापासून तुमच्या सबस्क्रायबर्सनी पण ग्रो व्हावं, त्यांनी पण असंच पैसे कमवावेत, त्यांना पण हे सगळ्या टेक्निक्स कळाव्यात आणि त्यांनी पण तुमच्यासारखंच श्रीमंत व्हावं, तर मग त्यांना फ्रीमध्ये ट्रेनिंग द्या ना. काय फडतूस असं चिंदी 3-4 हजार रुपयासाठी रडता तुम्ही, तेवढा पण घेता त्यांच्याकडनं. ते तुम्हाला एवढं गिफ्ट्स वगैरे देतात, काय पाठवतात, एवढं ब्रँड्स वगैरे. तर त्या ब्रँड्सला सांगा ना जरा तुम्हाला स्पॉन्सर करायला. आणि मग एवढं गिव अवे वगैरे ठेवता, त्यापेक्षा मग ते सगळं फालतूगिरी करण्यापेक्षा असा गिव अवे ठेवा. सगळ्यांना ट्रेनिंग, काही असा फर्स्ट अशा काही लोकांना असं फ्री ट्रेनिंग, नाही का? किती छान आहे ना आयडिया. जर तुम्ही ट्रू इन्फ्लुएन्सर आहात आणि एवढं तुम्ही कमवता तर एवढंसं द्यायला काय आहे ना. बघा, जरा विचार करा. काय मंडळी, बरोबर ना? अगदीच नाही तर चला मी तुम्हाला अजून एक ऑफर देते, एकदम बेस्ट. तुमचा घाटा ना कोणाचाच, सगळ्यांसाठीच मस्त आनंदी आनंद. कारण तुम्ही तर एकदम जगतमाता आहे बाबा. लोकांचा किती विचार करता, लोकांना कसं पैसे कमवता आले पाहिजे, लोकांचं कसं कल्याण झालं पाहिजे, तुमच्या सबस्क्रायबरांचा, ह्याचा तुम्ही किती विचार करता ना. मग एक काम करा ना, तुमच्या व्लॉगिंग थ्रूच या टिप्स द्या लोकांना. असं तुमच्या कंटेंटमधनं शिकवा, पॉडकास्ट्स अरेंज करा आणि मग असं म्हणजे सिरीज बनवा. ते सिरीज फॉलो करतील लोक, मग तुम्हाला मिलियन्समध्ये व्ह्यूज येतील, नाही का? ज्यांना बघायचं आहे, ज्यांना बनायचं आहे, तर ते व्हिडिओज बघतील, परत रिपीटेडली बघतील, कारण ते यूट्यूबवरच असतील. आणि मग ते बघून ते शिकतील. तुमच्या ते ट्रेनिंगला पैसे द्यायची काय गरज. आणि तुमचा पण लॉस नाही होणार, कारण व्ह्यूज वगैरे येतील एवढे, तर मग तुम्हाला यूट्यूबकडनं तर पेमेंट येतच राहील ना. हे कसं आहे वाटलं? एकदम बेस्ट आहे ना
हे बेस्ट आहे, म्हणजे कसलंच काय टेन्शन नाही. पण तुम्ही जो काढला आहे ना त्याला धंदा म्हणतात, धंदा. और ये धंदा है ना बहुत गंदा होता है. इतकंच म्हणेन, हे पब्लिक आहे ना येडी नाही आहे. पब्लिक को तोतिया बनाना बंद करो और चलो निकलो, निकल यहाँ से, भाग इधर से. आले मोठे. एनिवेज मंडळी, तुम्हाला कळलंच असेल की मला तुम्हाला काय सांगायचं होतं. उद्या तुम्ही कधी असा विचार केलात ना की रिॲक्शन वगैरे द्यायचं आहे तुम्हाला पण, तर आय एम ऑलवेज देअर. मी तुम्हाला काही टिप्स वगैरे शेअर करेन आणि त्या मी करतच असते वेळोवेळी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर. जे नवीन आता येत आहेत, म्हणजे मी काय फार जुनी नाही झाली आहे, पण माझ्यानंतरही जे लोक आले आहेत आणि त्यांनी मला जेन्युअनली माझी हेल्प मागितली आहे या संदर्भामध्ये, त्यांना मी वेळोवेळी ती पुरवत असते. तर मला असं वाटतं की कॉम्पिटिशन हे नेहमी हेल्दी असलं पाहिजे. लोक तुम्हाला कॉपी करतील, बऱ्याच गोष्टी करतील, पण शेवटी तुमचं टॅलेंट तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मंडळी, आपल्या टॅलेंटवर आपला विश्वास असेल ना तर आपण जगात काहीही अचीव्ह करू शकतो. स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवा, स्वतःच्या क्रिएटिव्ह माइंडवर विश्वास ठेवा, हेच म्हणेन. आणि मी माझे 400 शब्द आता इथेच संपवते. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.